विक्रमगड लोकसभा मतदारसंघात मतदानाआधी पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यावरून भाजप आणि मित्रपक्षानं पैशानं मतं विकत घेतल्याचा आरोप आमदार सुनील भुसारा यांनी केलाय। निवडणूक आयोग किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचं भुसारा म्हणाले। राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचं दर्शन घेतलं। तसंच त्यांनी अभिषेक करून पूजा केली। राज्यपाल सध्या सहकुटुंब 5 दिवसांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत। त्यांनी पंचगंगा मंदिर दर्शन घेऊन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री नदीच्या उगमस्थानास भेट दिली। मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार दादर टिळक पुलावरील अनधिकृत होर्डिंग्स काढण्यास सुरुवात झाली आहे। दादर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पुलावर अजूनही काही होर्डिंग्स आहेत आणि आता ती काढण्यास सुरुवात केली आहे। हे होर्डिंग्स घाटकोपर दुर्घटनेत पडलेल्या एजिओ कंपनीचे आहेत। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी दादर आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। स्टॉल्स पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यासाठी त्यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांची भेट घेतली। रेल्वे प्रशासनाला याबाबतचं निवेदन दिले। विदर्भात उष्णतेचा कडाका आता वाढलाय। अकोल्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद आहे। दिवसभर उन्हाचे चटके जाणवतात तर रात्री नागरिक घामाघूम होताना दिसतात। त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करते। हिंगोली जिल्ह्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात। कळमनुरी तालुक्यातल्या इसापूर धरण परिसरामध्ये ग्रामस्थांवर थेंब थेंब पाणी साचवण्याची अक्षरशः वेळ आली आहे। जलवाहिनीवरच्या वॉलमधून जे पाणी गळतंय ते पाणी ग्रामस्थ ताटकळत उभं राहून हंड्यामध्ये भरताना दिसत आहे। जालना जिल्ह्यामध्ये यंदा भीषण पाणी टंचाई आहे। अल्प पाऊस झालाय। नदी नाल्यांसह सर्वच प्रकल्प हे कोरडे ठाक पडलेत। जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी केवळ 2 प्रकल्पात 0.89% इतकाच पाणी साठा उरलाय आणि त्यामुळे नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागते। 4 किलोमीटरवरून दुचाकीवर पाणी न्यावं आणण्यात लागतं।